राजकारणामध्ये कधी काहीही होऊ शकतं याचाच प्रत्यय सोलापूरमधल्या बार्शी तालुक्यामध्ये आलाय। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात एकवटल्यात। या महाआघाडीनं जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजवली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। बार्शीत झडपी निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र। ठाकरेंच्या आमदाराकडून महाआघाडीच्या सभेची पोस्ट। एकत्र येण्याबाबत दोनही शिवसेनेमधल्या नेत्यांचं मतमतांतर। नवा बार्शी पॅटर्न राज्याचं राजकारण बदलेल। मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। काय करायचं यापुढे शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही। एकीकडे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विस्तवही जात नाहीये। पाठिंबा देण्याच्या भास्कर जाधवांच्या घोषणेवरून ठाकरेंच्या शिवसेनेमधील ही दुफळी सुद्धा समोर आली आहे। हे सगळं घडत असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यात मात्र वेगळाच प्रकार घडलाय। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी बार्शीत चक्क ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आघाडीमध्ये सहभागी झालेत। दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र महाआघाडी बनली आहे। ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांनी महाआघाडीच्या मेळाव्याची माहिती दिली। महाआघाडीच्या सभेची जमवाजमव बार्शीमध्ये सुरू असताना दुसरीकडे हा अधिकृत निर्णय नाही असं संजय राऊतांनी म्हटलं। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनीही या आघाडीला अनैतिक ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर हे बार्शीतलं स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असं शिंदेच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। आता सोलापूरला दोन शिवसेना एकत्र लढतायत, माझ्याकडे माहिती नाही। हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही। एक तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही। या लोकांच्या बरोबर जाणं किंवा त्यांच्यासोबत बसणं बोलणं सुद्धा निषिद्ध असताना सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण या बार्शी तालुक्यामध्ये झालं। बार्शीच्या लोकल लेवलला काही निर्णय झाला असेल माहीत नाही। अशा पद्धतीच्या युतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे कदापि मान्यता देणार नाहीत। हा पूर्णतः स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय आहे। नक्की कुठल्या गोष्टी झाल्या, कुठल्या गोष्टींच्या आधारावरती ही युती झाली याच्यावरती आमच्या म्हणजे राज्य पातळीवरचे आमचे जे ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे या संदर्भात माहिती घेतील आणि त्या संदर्भात अधिकृतपणाने ते सांगू शकतील। बार्शीतल्या या झडपीच्या निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये रंगली आहे। या महाआघाडीवर भाजपनेही जोरदार टीका केली आहे। भाजपाला हरवण्यासाठी 5-5 पक्ष एकत्र येत आहेत। अशा अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत असं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलं। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचाच अध्यक्ष होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। शेवटी या तालुक्यातली जनता श्रेष्ठ आहे आणि जनताच नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजय करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 18 जागा आमच्या निश्चितपणाने येतील। भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। त्यामुळे पुढं काय चालतं आहे माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। महायुतीच्या बाहेर जाऊन काही तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे। बार्शीमध्ये झालेली ही महाआघाडी स्थानिक समीकरण असल्याचं सांगत दोन्ही शिवसेनेच्या नेतृत्वानं यापासून अंतर राखलंय। मात्र हा नवा बार्शी पॅटर्न आगामी राजकारणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे। शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला हा संघर्ष
आणि ठाकरे युतीमध्ये राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेण्याचे दिलेले संकेत यामुळे भविष्यात वेगळी राजकीय समीकरणं दिसतील. नव्या बदलानंतर दोनही शिवसेनांनी एकत्र येण्याची राजकीय लवचिकता ठाकरे शिंदे स्वीकारणार का, हा सुद्धा प्रश्न आहे. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.